श्रोते हो, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आकाशवाणीचे वृत्त संपादक जीवन भावसार यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची घेतलेली विशेष मुलाखत आपण आज ऐकणार आहोत. श्रोते हो, नमस्कार. राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या निवडणुकीचं नियोजन, नियंत्रण हे सर्व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं केलं जातं. या सर्व नियोजनाची माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आज आपल्यासोबत आहेत. चला त्यांच्याचकडनं जाणून घेऊया निवडणूक यंत्रणा कशा रीतीने काम करते आहे. नमस्कार सर. आपल्याला आणि तसंच आपल्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. सर, राज्यातली जी निवडणुकीची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी जी तयारी जी आहे ती आपण कशा पद्धतीने केलेली आहे? याच्यासाठी एक तर खूप मोठ्या प्रमाणात यंत्रणा लागते, तर याचं नियोजन कशा पद्धतीने आपण केलेलं आहे आणि याच्यासाठी किती कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत? निवडणुकाच्या अनाऊन्समेंट झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियाच्या यंत्रण म्हणून आमच्याकडून 5 लाख मतदान अधिकारी आणि कर्मचारी कामावर लागणार आहेत. त्यांची पूर्ण तयारी सुरू झालेली आहे, त्यांचे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. ह्या व्यतिरिक्त हे मतदान संबंधित डायरेक्टली संबंधित लोक आहेत. या व्यतिरिक्त पोलीसमार्फत आवश्यक किती मनुष्यबळ पुरवणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्र पोलीसच्या कामाच्या सोबत मदत करण्यासाठी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस आहेत, त्यांचेसुद्धा येणार आहेत. ते आवश्यकताप्रमाणे भारत निवडणूक आयोग उपलब्ध करून देणार आहेत. अच्छा, मग ही सुरक्षा यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या ठिकाणी आपल्याकडे काम करणार आहे सर? आपल्याला प्रत्येक पोलिंग बूथमध्ये संरक्षण देण्यासाठी आपल्या लोकल पोलीस आणि त्यांच्याबरोबर होमगार्ड्स उपलब्ध करून देण्यात येतील. सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स आहे, ते कुठे सेन्सिटिव्ह आहे, क्रिटिकल आहे त्या ठिकाणी, तसेच आपण एरिया डॉमिनेशन एक्सरसाइज म्हणून करतो त्या ठिकाणी असणार आहेत. तो सपोर्टिव्ह रोल करणार. अच्छा, राज्यातली जी मतदानाची जी टक्केवारी आहे ती आपल्याला 75% पर्यंत घेऊन जायचं एक असं मोठं उद्दिष्ट आपण निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यानंतर लगेच आपण जाहीर केलं होतं. तर त्यासाठीचं आपलं नियोजन कसं असणार आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र एवढं शांततापूर्ण निवडणूक होतात, बाकी सर्वमध्ये आपण पुढे आहोत. परंतु फक्त मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपण कमी पडतो. फक्त 61% झालेलं आहे. भारत निवडणूक आयोग आपल्याला 75% पर्यंत आपले असावे असा उद्दिष्ट दिलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये ठरवलं तर आपण करू शकतो. आपण सर्व मिळून ते करूया. त्यांच्यासाठी आतापर्यंत 2-3 महत्त्वाच्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत. आपल्या मतदार यादीमध्ये काही मृत्यू झालेले मतदार असतात किंवा इथून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले लोक असतात, त्यांच्या वगळण्याचा कार्यक्रम आपण मोठ्या संख्येने घेतलेला आहे. त्यांच्यामुळे आपल्याला मोठ्या संख्येने आता टक्केवारी वाढून दिसणार. आणि ह्या व्यतिरिक्त जनरल आढावा न घेता आपण मतदान केंद्र निघाय 61% राज्यस्तरीय आहेत. त्यांच्यामध्ये काही ठिकाणी 75% आहे, काही ठिकाणी 80% आहे, 90% आहे, परंतु काही ठिकाणी 20% आहे आणि 25% आहे. त्या मतदान केंद्रावर आपण फोकस करून तिथे काय कारण आहे त्या कारण निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्याला TIP म्हणतात, टर्न आउट इम्प्लिमेंटेशन प्लॅन. त्याप्रमाणे आपण प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियोजन करत आहेत. याबाबत भारत निवडणूक आयोग आणि त्यांच्या मार्फत आपण राज्यस्तरीय कार्यशाळा मागच्या आठवड्यात यशामध्ये घेतलेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की मतदान यंत्रण तसंच आपण सर्व लोक मिळून हे 75% अचीव करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करायला पाहिजे. सर, राज्यातल्या मतदान केंद्रांची संख्या जर बघितली तरी जवळपास 98,000पर्यंत गेलेली आहे. तर मग या सगळ्यामागचं कारण काय आणि एवढ्या मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग आपण कसं काय करणार आहोत? आपल्याला प्रत्येक मतदारांना मतदान देताना काही त्रास होऊ नये म्हणून आपण प्रत्येक मतदान केंद्रामध्ये मॅक्सिमम 1500 मतदारसाठी आपण व्यवस्था करतो. 1500पेक्षा जास्त झालं तर आपण नवीन मतदान केंद्र तयार करतो किंवा त्यांच्या मदत ॲक्सिलियरी पोलिंग स्टेशन आपण तयार करतो. आपल्याकडे मतदारांच्या संख्या वाढल्यामुळे मागच्यापेक्षा थोडा वाढून आपण 98,000पेक्षा जास्त मतदान केंद्र तयार केलेलं आहे, जेणेकरून कुणाला फार वेळ थांबू नये आणि आपल्या कुठे राहत आहे तिथून 1 ते 2 किलोमीटरपेक्षा जास्त जाऊ नये ह्या दृष्टीने आपण सर्व नियोजन केलेलं आहे. अच्छा, पण आता मतदानाची टक्केवारी बूथ निहाय आपल्याला वाढवायची आहे, तर मग एवढं मायक्रो लेव्हलचं जे प्रोग्रॅमिंग आहे, मायक्रो लेव्हलचं जे मॅनेजमेंट आहे ते
कसं काय करतोय, म्हणजे ज्या मतदारांसाठी आपण हे करतोय, जर आपण हे त्यांच्यापर्यंत जर पोहोचवलं तर त्यांना हे फार बरं वाटेल की अरे माझ्यासाठी हे चाललंय, मतदार म्हणून हे माझ्यासाठी चाललंय, त्यामुळे मीही त्याच्यात भाग घेतला पाहिजे. पूर्वी आपण फक्त मतदानाच्या दिवशी जात होते आणि त्यांना लोकांना जागृत वगैरे करत होते. आता प्रत्येक बूथला एक बूथ लेवल ऑफिसर आपण नेमलेला आहोत. ते प्रत्येक घरात जातात, जनजागरण करतात आणि त्यांना सांगतात. एक वोटर इन्फॉर्मेशन स्लिपसुद्धा वाटतात. आणि या व्यतिरिक्त एक वोटर इन्फॉर्मेशन स्लिप म्हणजे माहिती पत्रक आपण वाटतो. म्हणजे त्यांना शंका असेल तर काय करावे, आपल्या कंट्रोल रूममध्ये त्यांनी फोन करू शकतात, हेल्प डेस्कमध्ये. या व्यतिरिक्त त्यांना शंका असेल तर काय काय करावे, निराकरण कसा करायचं, असे पूर्ण माहिती असतात. ते माहिती आपण प्रत्येक फॅमिलीला एक कॉपी वाटतो. आणि ह्या व्यतिरिक्त आपले अर्बन एरियाज आहेत, तिथे थोडा मतदारसंख्या मतदानाचा पर्सेंटेज वाढवण्यासाठी इलेक्शन कमिशननी 2 नवीन प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत. तो आपल्या हाऊसिंग सोसायटीज आहेत, तिथे त्यांचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी त्या हाऊसिंग सोसायटीच्या एरियामध्येच आपण विशेष मतदान केंद्र उघडण्यासाठी एक नवीन कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. मला सांगायला आनंद होतोय की पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये 150 मतदान केंद्र आपण उभे केलेले आहेत. फक्त हाय राईज बिल्डिंग्स आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये उभे राहणार आहे, जेणेकरून तिथे राहत असले व्यक्ती, मतदार बाहेर लांब जाण्याची गरज नाही, जेवढ्याचं जेवढं त्यांनी मतदान करू शकतात, असा आपण प्रयत्न करत आहोत. ही फारच स्वागतार्ह गोष्ट आहे की ॲटलिस्ट तुम्हाला आधी 1 ते 2 किलोमीटर जावं लागत होतं, आता तेही जाण्याची गरज नाही आहे. फक्त 100-200 मीटरवर तुमच्याच बिल्डिंगमध्ये या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच आपण मतदानाचं प्रमाण वाढेल असं हे आशा करूया. बरोबर. पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 85 वर्षांच्या पेक्षा जास्त वयाचे, किंवा ज्यांचं दिव्यांगत्व हे 40% जास्त आहे, तर त्यांना आपण काही प्रमाणात घरून मतदान करता अशी एक सोय आपण त्याच्यासाठी पुरवतोय. तर ही नक्की सोय कशी आहे आणि ते कसं करायचं? आपण सांगितल्याप्रमाणे 85 पेक्षा जास्त वय झालेले नागरिक, मतदार आणि तसेच दिव्यांग, त्यांचं दिव्यांगत्व, अपंगत्व 40% पेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी हे व्यवस्था आपण केलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी कुठे काही जाण्याची गरज नाही. आमचं बूथ लेवल ऑफिसर प्रत्येक घरी पोहोचणार. आमच्या मतदार यादीमध्ये 85 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या नावं आहेत, मार्कड आहेत, तसेच दिव्यांग असलेले लोकांचे मार्क आहेत. त्यांच्याकडे आम्ही एक फॉर्म देणार, त्यांनी भरून देऊ शकतात त्यांना आवश्यकता असेल तर. काही व्यक्तींना असं मतदारांना वाटत असेल तर नाही, मी मतदान केंद्रामध्ये येऊनच मतदान करणार असं असेल तर त्यांचा हक्क आहे. परंतु त्यांना ह्या हक्कसुद्धा आहे, मला गृहमतदान करायचं, त्यांच्या इच्छाप्रमाणे त्यांनी भरून देऊ शकतात. तसं भरून दिलं असेल त्यांना पोस्टल बॅलेट मार्फत त्यांच्या घरी येऊन त्यांचे मतदान करण्यात सोयी करण्यात येतील. त्यासाठी आतापर्यंत आपल्या स्टेटमध्ये 12D फॉर्म भरून दिलेले मतदार आहेत. 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या आतापर्यंत 17,850 मतदारांनी अर्ज केलेले आहेत. तसेच 40%च्याहून अधिक दिव्यांग असलेल्या मतदारांची संख्या आतापर्यंत 5,450 व्यक्तींनी अर्ज भरून दिलेले आहेत. यांच्यासाठी आम्ही व्यवस्था करणार आहेत. थोडक्यात टक्के वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यांच्यामध्ये यांना सुद्धा सोयी होतील, जेणेकरून मतदानाच्या टक्केवारी वाढेल आणि त्यांना सुद्धा त्यांचे हक्क बजावण्यासाठी एक संधी देण्यात येतील. हा जो अर्ज आहे 12D, हा अर्ज कधीपर्यंत जमा करता येतो? आपल्याला तारीखबाबत आपण काळजी घेण्याची गरज नाही. आमचं लास्ट डेट ऑफ विड्रॉवल ऑफ नॉमिनेशन आहे, त्यांच्यानंतर आमचे व्यक्ती पुढील 5 दिवसामध्ये येणार आणि ते भरून घेणार. फक्त एक मी विनंती करतो, आपल्याला लोकांना पुढील येणारे निवडणुकीसाठी माझे नाव मतदार यादीमध्ये नसेल तर काय करावे, ते आपल्या लोकांना शंका आहेत. मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, आपण आत्ता सुद्धा आपण आपले अर्ज करू शकतात. म्हणजे या उलट आपण अर्ज कधीही करू शकतात. या निवडणुकीला येण्यासाठी आपल्या मतदारसंघाला लास्ट डे ऑफ फायलिंग नॉमिनेशन आहे, त्यांच्या 10 दिवस अगोदरपर्यंत आपण अर्ज केलं तर आपल्या नाव येणारे निवडणुकाच्या यादीमध्ये येऊ शकतात. एस्पेशली मुंबई, पुणे या ठिकाणी हे शंका आहे की मी कधी करू शकतो म्हणून. आपल्याला पुरेसा असून वेळ आहेत, आपल्याला 4th आणि 5th फेजमध्ये आहेत. आपण कृपया आता अर्ज करावे. 10 दिवसाच्या आत आपल्या अर्जावर निर्णय येऊ शकतो, जेणेकरून इथे असले सर्वांचे नाव, पात्र लोकांचे नाव येऊ शकतात आणि आपण मतदान करू शकता. हे फार उत्तम आहे की अगदी आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, तरी
आपल्याकडचे जे पुढचे जे काही टप्पे आहेत त्याच्यातले ज्या मतदारांना अजूनही त्यांचं नाव नोंदवून घ्यायचं आहे, त्यांना ती सोय मिळते आहे, ते फार उत्तम आहे. आणि मला अशी आशा आहे की आपल्या ज्या विविध पद्धतीचे जे आपलं ॲप आहे, आपली वेबसाईट आहे किंवा जे मतदान केंद्र आहेत, आपले BLO आहेत, त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदार यादीत त्यांचं नाव नोंदवून घेतील अशी आपण नक्कीच आशा करूया. आता आपण सर 98,000 मतदान केंद्र, काही ठिकाणी घरपोच सुविधा, हाऊसिंग सोसायटीमध्ये मतदान केंद्र, ह्या सगळ्या सोयीसुविधा आपण दिलेल्या आहेत. याच्याशिवाय मतदान केंद्रामध्ये सुद्धा आपण खूप साऱ्या सोयीसुविधा मतदारांना उपलब्ध करून देतोय. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे लोकांमध्ये तो एक काळजीचा विषय असतो. तर त्या काय काय सोयीसुविधा आहेत? आता पहिला फेस आणि दुसरा फेस आहे, तिथे विदर्भमध्ये ऊन आणखीन जास्त असतात. त्यासाठी आपल्या स्टँडर्ड सुविधा आहेत. पाणीच्या व्यवस्था करून देणे, क्यूला राहण्यासाठी पेंडालच्या व्यवस्था करून देणे, हे सर्व आपण उपलब्ध करून देतो. परंतु या वेळामध्ये आणखीन एक विशेष सुविधा निवडणूक आयोगामार्फत सांगण्यात आलं की आपण लोकांना रूम असेल तर वेटिंग रूम करून तिथे टोकनच्या व्यवस्था करता येईल का पाहावे, असं सूचना आलेल्या आहेत. म्हणजे क्यूला थांबण्याऐवजी आपल्याला काही स्कूलमध्ये मतदान केंद्रामध्ये रूम असेल तर तिथे वेटिंग रूम करू शकतो. त्यांना आपण टोकन वाटप करू शकतो, जेणेकरून क्यूला थांबण्याची गरज नाही, डायरेक्टली ते मतदान करू शकतात. तो एक प्रयोग आपण या वेळेला करणार आहेत. तर या व्यतिरिक्त आपल्याला पुरेसा चौली पेंडाल मार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. त्यांच्याबाबत आपण कृपया काळजी करू नका. आम्ही अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज म्हणतो, ते एवढं किमान सुविधा आपण प्रत्येक ठिकाणी केलेल्या आहे. ते केले का नाही का पाहण्यासाठी आपल्या रिटर्निंग ऑफिसर जिल्हाधिकारी स्तरावर असतात आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आपल्या प्रांत स्तरावर असतात. त्यांच्यामार्फत सर्व व्हिजिट केलेले आहेत. म्हणजे उन्हाची चिंता विसरून जायची आहे. आणि इव्हन काही ठिकाणी तर आपल्याला रांगेशिवाय मतदान होईल एवढी सोय निवडणूक आयोग आपल्यासाठी करत आहे. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस ह्या चिंता काही आपल्याला ह्या निवडणुकीत मतदान करताना येणार नाही असं आपण गृहीत धरतोय. नक्की. आणि याचा श्रोत्यांना, आपल्या मतदारांना नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. काही आपल्याकडची जी मतदान केंद्र आहेत, मोस्टली पहिल्या टप्प्यातली आणि शेवटच्या टप्प्यातली, जी दुर्गम भाग, आदिवासी जे जिल्हे आहेत तर तिकडची, तर तिथली परिस्थिती ही शहरी आणि निमशहरी भागांपेक्षा थोडीशी वेगळी पडते. मग त्यासाठी आपण काय वेगळ्या पद्धतीने नियोजन कसं काय करतोय? महाराष्ट्र तसं शांतताप्रिय राज्य आहेत आणि निवडणूक संबंधित काही प्रॉब्लेम नसतात. म्हणून आपल्या बूथ कॅप्चरिंग किंवा बूथ रिलेटेड व्हायलन्स, इलेक्शन रिलेटेड व्हायलन्स या कारणामुळे सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आपल्याकडे नाही आहे. परंतु भारत निवडणूक आयोगाने काही मतदान केंद्र या कारणामुळे ते सेन्सिटिव्ह डिक्लेअर करता येईल, क्रिटिकल डिक्लेअर करता येईल, असं काही नियम दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये एक दोन उदाहरण सांगतो की या मतदान केंद्रामध्ये 90% पोलिंग झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये एक कॅन्डिडेटला 75% मतदान मिळालेलं आहे. तसं असेल तर ते क्रिटिकलच्या कॅटेगरीमध्ये येतात. तसेच काही मतदान केंद्रामध्ये 10% कमी मतदान मिळालेलं आहे एकूण, त्याला सुद्धा क्रिटिकल म्हणतात. तसं आपल्याकडे 394 मतदान केंद्र आहेत. तो एक भाग झालेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला 2 जिल्ह्यामध्ये लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अफेक्टेड तसा काही भाग आहे. त्या ठिकाणी काही मतदान केंद्रामध्ये आपल्याला विशेष वागणूक करावं लागते, त्यांचे विशेष संरक्षण करावं लागते. त्यासाठी सुद्धा पूर्णपणे काळजी घेतलेल्या आहेत आणि आतापर्यंत शांततापणे ते तिथे सुद्धा निवडणूक झालेल्या आहे. म्हणजे जे दुर्गम भाग आहेत किंवा जे संवेदनशील आहेत त्यांनाही काही चिंता करण्याची गरज नाही आहे. तिथेही व्यवस्थित सुरळीतपणे मतदान पार पडणार आहे. त्यामुळे तिकडच्या जे मतदार आहेत त्यांनी निश्चिंत व्हायचं आणि मतदान करून घ्यायचं. श्रोते हो, या मुलाखतीचा पुढचा भाग उद्या संध्याकाळी 7:15 वाजता आपल्याला ऐकता येईल. यात निवडणूक लढवताना उमेदवारांनी घ्यायची काळजी, आचारसंहिता, EVMचा वापर याविषयी आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. मुलाखतकार आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे आणि निवेदन श्रद्धा वझे.